आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार 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 बालदोस्तांनो. बालजगत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. बालदोस्तांनो, आपल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी नेहमी सहभागी होत असतात. आज आपल्यासाठी अतिशय उत्तम असा एक सांगीतिक मेजवानीचा कार्यक्रम घेऊन आले आहेत अ.कृ. केळकर हायस्कूल वाडा या शाळेचे विद्यार्थी. संगीत दिग्दर्शन आणि कीबोर्ड हर्षद जोशी, संस्कृती जोशी. तबला आणि ताल दिग्दर्शन सौरभ वेलणकर. तालवाद्य सर्वेश घाडी, वेदांत घाडी, निशांत घाडी, विराज सुतार. गायन कौस्तुभ जोशी, मुक्ता भिडे, मधुरा भाबल आणि श्रावणी भाबल. कार्यक्रम सहाय्य निलेश तिरदोटकर यांचं. चला तर ऐकूया शाळा समिती आणि स्थानीय समिती अ.कृ. केळकर हायस्कूल वाडा संचलित कलाभारती प्रस्तुत हा सांगीतिक कार्यक्रम. विद्येची देवता म्हणजेच देवी सरस्वती, जिला आपण देवी शारदा असंही म्हणतो. कार्यक्रमाची सुरुवात करूया तिलाच वंदन करून. स्वागतम् स्वागतम् स्वागतम्
बालदोस्तानो, अंधारातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवतात ती प्रकाशाची किरणं. सूर्य जेव्हा पूर्वेला उगवतो तेव्हा रात्र सरते. हळूहळू त्या सूर्याची किरणं आकाशात फाकत जातात आणि आपल्या मनालाही नवचेतना मिळते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनात कधीकधी वाईट विचार येतात, कधीकधी संभ्रम निर्माण होतो, तर कधी एखाद्या गोष्टीचा खूप राग येतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर अशा या रिपुंवर मात करायची असते ती आपल्या सतसत विवेकबुद्धीने. आपल्या मनातली ती विवेकाची भावनाच आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य याची दिशा एखाद्या प्रकाशासारखी दाखवते. आपण ज्या घरात राहतो, ज्या गावात, ज्या शहरात, ज्या राज्यात आणि ज्या राष्ट्रात राहतो त्या सर्वांवर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपलेपणाची भावना, जिव्हाळा आपल्या मनात सतत जागृत राहिला पाहिजे. जेव्हा हा स्नेहाचा दीप आपल्या मनामनात तेवेल तेव्हाच सगळीकडे आनंदाचा प्रकाश पसरेल. ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. ही रचना आहे डॉक्टर अरुण मित्तल यांची. संगीतबद्ध केली आहे हर्षद जोशी यांनी. सा प ध म ग रे म ग रे सा नि नि सा ग रे ग ग म ध प नि सा म ग रे सा नि सा म ग रे सा नि सा म ग रे सा. ये प्रकाश का अभिनंदन है, ये प्रकाश का अभिनंदन है. अंधकार को दूर भगाओ, अंधकार को दूर भगाओ. पहले से हटाओ सब पर, पहले से हटाओ सब पर. फिर खुशियों के दीप जलाओ, फिर खुशियों के दीप जलाओ. ये प्रकाश का अभिनंदन है, ये प्रकाश का अभिनंदन है. शुद्ध करो निज मन मंदिर को, क्रोध अनल लालच विष छोड़ो. शुद्ध करो निज मन मंदिर को, क्रोध अनल लालच विष छोड़ो. परहित पर हो जीवन अर्पित, स्वार्थ मोह बंधन सब तोड़ो. जो आंखों पर पड़ा हुआ है, पहले वो अज्ञान उठाओ. पहले से हटाओ सब पर, पहले से हटाओ सब पर. फिर खुशियों के दीप जलाओ, फिर खुशियों के दीप जलाओ.
बालदोस्तानो, जसा पावसाळा सुरू होतो तशी आपली ही धरणी माता मस्तपैकी हिरवा शालू पांघरते. शतकिरणांचा किरीट माथ्यावर लेवून ही धरणी माता आपल्या लेकरांसाठी धनधान्यांचं सुवर्ण मंदिर उघडं करते. म्हणूनच कवयित्री उल्का जोशी म्हणतात, अशा या धरणी मातेला फुलवण्यासाठी मीही कष्ट घेईन, हिरवा शालू तिच्या ओटीत घालेन आणि फळाफुलांचे मळे मी उगवेन, मनापासून तिला वंदन करेन. ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत. याला संगीत दिलं आहे प्रफुल्ल अहिरे आणि हर्षद जोशी यांनी. ला 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 ला. हरित वस्त्रा धरणी मजला अष्टभुजा भासते. हरित वस्त्रा धरणी मजला अष्टभुजा भासते. शतकिरणांचा किरीट सुंदर धनधान्याचे सुवर्ण मंदिर. शतकिरणांचा किरीट सुंदर धनधान्याचे सुवर्ण मंदिर. विसरून जातो जीव भवांतर, विसरून जातो जीव भवांतर, मनवंदन अर्पिते. हरित वस्त्रा धरणी मजला अष्टभुजा भासते.
बालदोस्तानो, मधाची गोडी चाखायला तुम्हालाही आवडत असेल, हो ना? पण हा मध गोळा करताना ती प्रत्येक मधमाशी निरंतर कष्ट करत असते. तिची ही कष्ट करण्याची धडपड आणि सगळीकडे गोडवा पसरवण्याची भावना प्रत्येक माणसाने नक्कीच घ्यायला हवी, हो ना? चला तर ऐकूया ही मधाची गोष्ट या गाण्यातना. या गीताचे शब्द आहेत हर्षदा अमृते यांचे. संगीतबद्ध केलं आहे हर्षद जोशी यांनी. कणकण नेण्यासाठी वणवणा करते ही मधमाशी, गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. कणकण नेण्यासाठी वणवण करते ही मधमाशी, गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. रोज सकाळी सर्व फुले मकरंदाने भरलेली, गोळा करण्या मकरंदा लगबग फारच झालेली. रोज सकाळी सर्व फुले मकरंदाने भरलेली, गोळा करण्या मकरंदा लगबग फारच झालेली. साठवणीची दिनचर्या ही व्यस्त असे मधमाशी, गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. सोनेरिया थेंबानी मेहनतीचे घरकुल सजते, रानो माळी फिरताना हे मूल श्रमाचे कळते. सोनेरिया थेंबानी मेहनतीचे घरकुल सजते, रानो माळी फिरताना हे मूल श्रमाचे कळते. महती मोठी मधमाशीची जरी दिसे इवलीशी, गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. कणकण नेण्यासाठी वणवण करते ही मधमाशी, गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. काय बालदोस्तानो, अ.कृ. केळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही सांगीतिक मेजवानी तुम्हाला आवडतीये ना? चला तर कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं देशभक्तीपर गीत. हे गीत संगीतबद्ध केलं आहे प्रफुल्ल अहिरे आणि हर्षद जोशी यांनी. हमसे प्यारा है ये भारत देश हमारा, हमसे प्यारा है ये भारत देश हमारा. आ
शाळा समिती आणि स्थानीय समिती अ. केळकर हायस्कूल वाडा संचलित कला भारती प्रस्तुत सांगीतिक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संगीत दिग्दर्शन आणि कीबोर्ड हर्षद जोशी, संस्कृती जोशी. तबला आणि ताल दिग्दर्शन सौरभ वेलणकर यांचं. तालवाद्य सर्वेश घाडी, वेदांत घाडी, निशांत घाडी, विराज सुतार. गायन सहभाग कौस्तुभ जोशी, मुक्ता भिडे, मधुरा भाबल आणि श्रावणी भाबल यांचा. कार्यक्रम सहाय्य निलेश तिर्लोटकर यांचं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तो आवडला का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. पुन्हा भेटू एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.